गुड आफ्टरनून फ्रेंड्स. कधी कधी आयुष्यामध्ये वाईट काळ येतो माणसाच्या. कधी पैसे संपतात, कधी आणखीन काही रिलेशनमध्ये प्रॉब्लेम असतात, कधी आपली एखादी जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते, इतर कोणी गोष्ट साधे फोनसुद्धा आपल्याला करत नाही. अशा वेळेला आपण खूप निराश होतो, डिप्रेशनमध्ये जातो. अशा वेळेला काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिल्यांदा हा जो वाईट काळ असतो त्यावेळेला रोज वॉकिंग करा, एक्सरसाइज करा. त्यामुळं काय होईल, तुमचे निगेटिव्ह थॉट थोडेसे ब्रेक होतील. तुम्ही थोडेसे निगेटिव्ह थॉटपासून बाजूला या. दुसऱ्यांना मदत करा. आपल्या वाईट काळामध्ये सुद्धा दुसरं कोणी मदतीला आलं तर त्याला नक्की मदत करा. खूप रिलॅक्स वाटेल. त्याच्यानंतर तुमचं जे थिंकिंग आहे, आत्ता जे तुम्ही विचार करताय निगेटिव्ह विचार असतात, ते थिंकिंगचे थोडंसं मार्ग बदला. त्याच्या जागी चांगलं थिंकिंग करून बघा. एखादी व्यक्ती तुम्हाला फोन करत नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की ती निग्लेक्ट करते आहे, आपला वाईट काय चालला आहे म्हणून आपल्याला कोण विचारत नाही. नाही, तसं नसतं. त्या व्यक्तीचे पण काही प्रॉब्लेम असतात, त्यांनाही काही डिफिकल्टीज असतात, असं लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही थोडंसं रिलॅक्स व्हा. त्याच्यानंतर परमेश्वराजवळ रोज प्रार्थना करा की ही जो वाईट काळ आहे, हा वाईट काळ लवकरात लवकर संपू दे आणि ह्या वाईट काळाबरोबर सामना करण्याची मला ताकद दे. हे तुम्ही जर परमेश्वराजवळ रोज प्रार्थना केली तर ह्या परमेश्वराच्या ह्या प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते. त्याच्यानंतर जे मोठे मोठे लोक असतात त्यांच्यावर पण हे असे वाईट काळ आलेला असतो, वाईट प्रसंग आलेले असतात. त्यावेळेला त्या लोकांनी कसं त्याला फेस केलं हे पण बघा, हे पण अभ्यासा. म्हणजे तुम्हाला समजेल की आपले सिच्युएशन किंवा आपले प्रॉब्लेम्स किती छोटे आहेत. एखादी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नसेल, ती एक्सेप्ट करायला शिका. जर एखादी गोष्ट कंट्रोलमध्ये नाही तुम्ही एक्सेप्ट केली तर तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल आणि तुम्ही शांत व्हा. त्याच्यानंतर तुम्ही आणखीन एक गोष्ट करा की रिलॅक्सेशन आणि योगमुद्रा रोज करा. रिलॅक्सेशन आणि योगमुद्रा केलं की तुमच्या ग्लँड सगळे शांत होतील आणि एक सायलेंट फिलिंग येईल. आणि जेव्हा तुम्ही मनातनं अपसेट असताना तेव्हा स्वतःला जास्तीत जास्त सेटल करायचा प्रयत्न करा. आणि हे मेडिटेशननी शक्य होतं. हे सगळं करून बघा. मीही करून बघितलेलं आहे, म्हणूनच मी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला टाकला आहे. थँक्यू सो मच. माझ्या व्हिडिओजना फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे.